मंडळी, चला करूया आज नवीन ब्लॉग सुरुवात. आज आलोय आपण इंद्रोडा पार्कला गांधीनगर. चला दाखवूया. एंट्रन्स इथे जाऊन बघू आपण, तिकीट वगैरे काढावं लागते. बघू शकतो तुम्ही झाड वगैरे, नजारा एकदम सुंदर आहे. इथे दिलेलं आहे आपल्याला कुठे जायचं काय आहे. इकडे गिर ऑफिस आहे आणि इकडे इंद्रोडा नेचर पार्क आहे. तर चला बघूया समोर जाऊन. बघू शकता आपण एंट्रन्स केलं आतमध्ये. करते ते फॅमिलीला कोणी खायला काढलेलं की सुरुवात झाली आहे. इंद्रोडा पार्कमध्ये तुम्ही बघू शकता इथे फॉरेस्ट ऑफ गुजरात स्टेट, इथं कसं तरी मॅप दिलं आहे, दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना. कुठे आहे सगळं गुजरातचं मॅप वाटते. हा डायनासोर अँड फॉसिल पार्क ग्रीन फाउंडेशन तर्फे इथं तुम्ही इथं डायनासोर. इकडे एंट्री आपल्याला झू फॉसिल, झू बॉटनिकल गार्डन आणि डायनासोर फॉसिलचं. बघू शकता तुम्ही डायनासोर एंट्री इथून आहे. चला डायनासोरच्या आपण मध्ये जाऊन बघू काय काय ते. मध्ये गेल्यावर दिले मॅप वगैरे सगळं दिले इथे काय काय नाही. हे डायनासोरचं सगळं काय इव्होल्युशन ऑफ द डायनासोर तर दिलेलं सगळं. आतमध्ये एंटर करता करता तुम्ही बघू शकता इतका मोठा डायनासोर आहे की आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आपण रिअलमध्ये तर कधी बघितलं नाही, पण आपण असं बघू शकता. बघा दिसते सगळ्यांना तुम्हाला. व इतका डेंजर, इतका डरावना प्राणी जर आपल्या सध्या असता तर एकदम इतका मोठा प्राणी सगळ्या माणसांना खाऊन घेतला असता आत्तापर्यंत याने. माणूस नावाची प्रजाती सगळी संपली असती. वाव. गांधीनगरमध्ये मोर बघणं हे काही नवीन नाही आहे, रोजच दिसतात. पण आज सहजच फिरायला आलो होतो आम्ही इंद्रोडा पार्कला, तर आम्हाला इथे दिसले मोर. छान अशी इथे माहिती दिलेली आहे आपल्याला. आणि इथं दिलेलं पण आहे बघा, 135 मिलियन इयर ॲगो, 135 वर्षापूर्वीचं इथं दिलेलं आहे आपल्याला. तर काय होतं डायनासोर वगैरे ते आपल्याला वूड फॉसिल्स म्हणून काहीतरी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दगड वाटते आता इथे. ज्यांना दगडाबद्दल माहिती आहे त्यांना समजेलच आहे. बघू शकता तुम्ही डायनासोर. छोटंसं त्याच्या मागे बघू शकता तुम्ही किती मोठा डायनासोर आहे भाई. तर खूप काही दिलेलं डायनासोरबद्दल माहिती, आपल्याला काही एवढी माहिती नाही आहे बघा. एक दिलेला नंबर ऑफ स्पेसी 1 वाचू शकता तुम्ही सगळ्यांनी. फॉसिल ऑफ डायनासोर बोन, हे बोनबद्दल माहिती दिली आहे बघा. हे सगळे डायनासोरचे रिप केज, सगळे जेवढे हाड आहेत, डॉर्सल वर्टेब्रा, सॅक्रम, इलियम, फिबर, टिबिया, फिबुला. एक माणूस, एवढा माणूस, त्या माणसा एवढा माणूस आणि त्या डायनासोर फक्त एवढा पाय एवढा एक माणूस आहे फक्त आपला. तर विचार करू शकता तुम्ही की डायनासोर तो किती मोठा असेल. हे तर एक बनवली आहे माणसांनी, आणि आपण जर हा रिअलमध्ये बघितला असता तर आपल्याला कसं वाटलं असतं. आपलं 3 हॉर्न फेस म्हणून बघू शकता तुम्ही. ते दाखवलं आपल्याला पाणी पिताना. ते हे बघा, डायनासोर बघून घ्या फक्त त्याच्यामध्ये. इतके मोठे मोठे भाई, आणि बनवलं पण एवढं खास आहे आणि लोकांनी. बघायला सुद्धा खूप भारी वाटते, मजा येते बघायला सुद्धा.
आता बघा तुम्ही किती डेंजर एकदम असं भीतीदायक बनवलं यांनी. दात आणि बाई डेंजर एकदम. किती काय आहेत काय माहिती. इंद्रोडा सर्कलमध्ये सगळे डायनासोर भरून ठेवलेत. नाव पण वेगळे सगळ्यांचे, आपलं काही माहीत नाही एवढे. पण हे बघा इथे काय 65 मिलियन इयर ॲगो. खूप जुने तिथे. चला इकडे काय बघू आपण. इकडे शेर आहे. बघू शकता तुम्ही शेर आणि त्याचं लहानच लेकरू दोघं पिंजऱ्यामध्ये कैद आहे. आणि इकडे दिले पेलिओ फॉरेस्ट फॉसिल म्हणून. हे इथे सगळे इकडे मानवाची प्रजाती दिली आपल्या, म्हणजे आपण कसे बनलो आहे ते प्रॉपर एक्झाम्पल दिले. बघू शकता तुम्ही. आपल्याला असं वाटत दिसत नव्हतं चांगलं. इथून बघू शकता तुम्ही कसला डेंजर एकदम लुक यांचा. कासव आहे असं वाटते खोटे, पण खोटे नाही रिअल बाई आहे. त्याचे डोळे बघा फक्त तुम्ही. आता मीठ लवकर. लोकांना खोटं वाटेल, खरं आहे तू जिवंत समज. सांग लोकांना. ऐक ना हल्ला एकदम दिसते. हां तू जिवंतच आहे. आता लोकांना समजलं. आता नाटकं नको करू. बघू शकता तुम्ही किती सारे कासव आहेत तिथे. बघा आपल्याला घाबरले. क्या कासव बनेगा रे तू. तो पण पळाला, लांबूनच पळाला आपल्याला बघूनच. गुजरातचं पूर्ण हे दिलेलं आपलं मॅप दिलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. सुरत, वापी, नर्मदा रिवर वगैरे, अहमदाबाद. आणि आपण इथं राहतो गांधीनगर, साबरमती रिवर फ्रंट. बघू शकता तुम्ही आपण डायनासोर पार्क पूर्ण बघितलेला आहे या प्रकारे. याच्यामध्ये खूप काही आपल्याला बघितले. मोर बघितले आपण वेगळे, कासव बघितले आणि 2-4 प्रकारचे प्राणी बघितले. हे बघितलं. मॅप वगैरे पण दिले. बायोजिओग्राफिकल रिजन ऑफ वर्ल्ड असं काहीतरी दिले आपल्याला इथे. तर चला एकाच व्हिडिओमध्ये एवढा मोठा पार्क दाखवणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथे संपू आणि दुसरा पार्ट नेक्स्ट टाइम.